नुकताच अमोल मेटकरी यांनी अकोल्यातील रावणाच्या मंदिराला आमदार निधीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. शिवाय स्वतः उपस्थिती लावून कामाचं भूमिपूजनही केलं. येत्या अधिवेशनात राज्यभर होणाऱ्या रावण दहनावर बंदी आणण्यासंबंधी आपण विषय मांडू असेही ते यावेळी म्हणाले. आणि अशा रावणाची प्रतिमा जाळताना विचार व्हावा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूर येथे होते त्यात मी स्वतः रावण दहनाच्या विरुद्ध शासन निर्णय व्हावा असं मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल. रावण खरंच पूजनीय होता का? रावण चांगला होता की वाईट? रावण सर्वशक्तिमान होता हे खरं की खोटं? या सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खुलासा करणार आहोत. आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अमोल मेटकरी रावणप्रेमी आमदार आहेत. एक आमदार अपना विकास निधि रावणाच्या मंदिरावर खर्च करतो. किसी मरे हुए इंसान को बार बार जलाना, वो भी एक ब्राह्मण समाज के इंसान को, ये चीज गलत है. रावणाने कधी कुणाला त्रास दिल्याच्या काही घटना नाही. आदिवासी बांधवांचं हे दैवत उच्च कोटि के ब्राह्मण माने जाते हैं. तर हा तर लंकेचा राजा होता. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावी बनणारे रावणाचे मंदिर हे काही भारतातील एकमेव मंदिर नाही, तर याच्या व्यतिरिक्तही रावणग्राम मध्य प्रदेश, दशानन मंदिर कानपूर, शिवाय यूपीमधील ग्रेटर नोएडा, राजस्थानमधील जोधपूर आणि आंध्र प्रदेशमधील काकीनाडा या ठिकाणी ही रावणाची मंदिरे आहेत. त्यामुळे काही लोकांची श्रद्धा आहे मंदिरं बांधली पाहिजेत, नक्कीच बांधा, पण रावणी विचारश्रेणीचा पुरस्कार करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. वाल्मिकी रामायणमधील अनेक प्रसंगातून रावणाचा स्वभाव आपल्याला समजतो. त्यातील काही प्रसंगांचा व्हिडिओमध्ये आपण खुलासा करणार आहोत. वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडमधील अध्याय नंबर 11 मध्ये दिलेल्या माहितीनुसार रावणाचा सावत्र भाऊ कुबेर याने स्वतःच्या कौशल्याने लंका निर्माण केली. कुबेर रावणाचा भाऊ कसा, तर ऋषी विश्रवा यांच्या इडविडा या पत्नीपासून कुबेर जन्माला आला. तर राक्षस कुळातील दुसरी पत्नी कैकसी हिच्यापासून क्रमशः रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा व विभीषण ही मुले निर्माण झाली. पुढे रावणाने कुबेराकडे लंका आपल्या हवाली करण्याचा निरोप धाडला. वडिलांच्या म्हणजेच ऋषी विश्रवा यांच्या सांगण्यावरून कुबेराने ही लंका रावणाच्या हवाली केली व स्वतः मेरू पर्वताच्या प्रदेशात राहण्यासाठी गेला. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जी रावणाची लंका म्हणतो ती लंका कुबेराची आहे आणि रावणाने ती जबरदस्तीने आपल्याच बंधूकडून बळकावली आहे. उत्तरकांडमधील अध्याय क्रमांक 13 नुसार रावणाने लंकेमध्ये उत्पात मांडला. हे समजताच रावणाने लंकेमध्ये न्यायाने कारभार करावा हे सांगण्यासाठी जेव्हा कुबेराने आपला दूत रावणाकडे पाठवला तेव्हा रावणाने त्या दूताचाही वध केला आणि कुबेरावर स्वारी करून कुबेराची पुष्पक विमान ही बळकावली. म्हणजे सीतेचं हरण ज्या विमानातून झालं ते पुष्पक विमान ही कुबेराचंच होतं, जे रावणानं आपल्या शक्तीच्या बळावर बळकावलं होतं. रावणाने तिन्ही लोक जिंकण्याचा निश्चय केला. रावण भूलोक जिंकण्यासाठी आला आणि अनेक राजाचा त्याने पराभव केला. शिवाय अनेक ऋषीच्या आश्रमामध्ये त्याने हल्ला चढवला. हे सत्र चालू असताना कुशध्वज नामक ऋषीच्या आश्रमात तो आला. कुशध्वजची वेदवती ही मुलगी होती. रावणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वेदवतीने या प्रसंगामुळे स्वतःला आत्मदहन करून संपवले. रावणाने पुढे मरुत राजा आणि अनेक ऋषींचा वध करून त्यांचे रक्त पिल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडमधील अध्याय क्रमांक 18 मध्ये नमूद करण्यात आले आहे. रावणाने स्वतःची सून म्हणजेच कुबेराचा पुत्र नल कुबेर याची होणारी पत्नी रंभा हिच्यावरही अतिप्रसंग केला. ही गोष्ट ज्यावेळी नल कुबेरला समजली त्यावेळी त्याच्याजवळ लढण्याची हिंमत नसल्यामुळे त्याने रावणाला शाप दिला की पुन्हा जर तू कोण्या स्त्रीशी अतिप्रसंग करशील तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. जे लोक सीतेवर रावणाने जबरदस्ती केली नाही, तिला अशोक वाटिकामध्ये सुरक्षित ठेवले म्हणून सांगतात, त्यांना मी सांगू इच्छितो की इच्छा असूनही रावण तसं करू शकत नव्हता. कारण काय, तर नल कुबेराने रावणाला दिलेला शाप. मारीच नावाच्या राक्षसाला रावणाने त्याची इच्छा नसतानाही सुवर्णमृग बनवून सीतेला फसवण्यासाठी जाण्यास सांगितले. मारीचने नकार देताच त्याला रावणाने जीवे मारण्याची धमकी दिली. रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मृत्यू आलेला बरा या विचाराने मारीचने रावणाचे म्हणणे मान्य केले. इथे रावणाची स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या लोकांसाठी बळी घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. एवढेच नाही तर श्रीरामाबरोबरच्या युद्धामध्ये आपला पराजय होणार हे माहीत असूनही रावणाने आपल्या बंधूंना व पुत्रांना युद्धामध्ये मरण्यासाठी पाठवले. याच्यावरून रावणाला लोकांच्या जीवापेक्षा स्वतःचा अहंकार किती प्रिय होता हे लक्षात येते. रावण मिट जाएगा परंतु झुकेगा नहीं. मित्रांनो, रावण प्रेमी लोक रावण चांगला का हे सांगताना आणखी एका गोष्टीचा दाखला देतात की रावणाने सीतेचे हरण स्वतःसाठी नाही तर बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केले होते. त्यांना मी सांगू इच्छितो की हे पूर्णपणे चुकीचे आहे. शिवाय काही लोकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बहिणीला रावणासारखाच भाऊ मिळावा.
ज्या रावणाने स्वतःच्या बहिणीला विधवा बनवली त्या रावणासारखा भाऊ या लोकांना का हवाय हे कळत नाही. वाल्मिकी रामायणानुसार रावणाने शूर्पणखाच्या नवऱ्याचा म्हणजेच कालकीय दानव कुळातील राजा विद्युत जीवाचा त्याचे राज्य बळकावण्यासाठी स्वतःहून त्याच्यावर आक्रमण करून त्याचा खून केला व त्याचे राज्य मिळवले. राहिला प्रश्न शूर्पणखेचा, तर शूर्पणखेने रावणाला सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करून तिचे अपहरण करण्यास भाग पाडले, ना की स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. कारण शूर्पणखाला आपल्या भावाचा म्हणजे रावणाचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. मित्रांनो, जो रावण सत्तेसाठी स्वतःच्या भावावर आक्रमण करून त्याचे राज्य बळकावतो, स्वतःच्या बहिणीला एका राज्याच्या छोट्याशा तुकड्यासाठी विधवा बनवतो, जो स्वतःच्या अहंकारासाठी आपल्याच बंधूंचा मुलांचा बळी देतो, जो साधू संतांना मारून त्यांचं रक्त पितो, स्त्रियांवर जो वाईट नजर ठेवतो, असा रावण कोणाचा कसा आदर्श होऊ शकतो हे कळत नाही. अलीकडे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये रावणाला आपला आदर्श मानण्याचा ट्रेंड आलाय. आपल्या फोटोमागे रावण सॉंग लावून हे लोक स्टेटस ठेवून मोठेपणा मिरवत आहेत. यांच्यामध्ये रावण हा त्या काळी सर्व शक्तिमान होता. त्याच्या इतका शक्तिमान या पृथ्वी तलावावर कोणीही नव्हता. या लोकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की रावण हा काही प्रभू रामांकडूनच पराभूत झाला असे नाही, तर त्याच्या अगोदरही रावणाला भगवान शंकर, सहस्त्रभाऊ अर्जुन आणि बाली यांनी पराजित केले आहे. या तिन्ही युद्धामध्ये रावणाची कशी फजिती झाली हे थोडक्यात सांगतो. भगवान शंकराशी युद्ध करताना रावणाचा हात पर्वताखाली सापडला आणि आपली चूक समजताच भगवान शंकरापुढे रावण शरण गेला. सहस्त्रभाऊ अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी रावण गेला. सहस्त्रभाऊ अर्जुनाने रावणाला पराजित करून कैद करून ठेवले. शेवटी रावणाला सोडवण्यासाठी रावणाच्या आजोबाला सहस्त्रभाऊला शरण जावे लागले. तेव्हा कुठे सहस्त्रभाऊ अर्जुनाने रावणाची कैदेतून सुटका केली. बालीबरोबर झालेल्या युद्धामध्ये तर बालीने आपल्या बगलेमध्ये रावणाचे मुंडके धरून साऱ्या पाताळ लोकांमध्ये रावणाला फिरवले होते. शेवटी बालीच्या शक्तीची जाणीव होताच पराभव मान्य करून रावणाने बालीशी मैत्री केली. सांगायचे तात्पर्य इतकेच की रावण काही त्या काळी महाशक्तिशाली नव्हता. रावणाला पराजित करणारे ही रती महारथी त्यावेळी अस्तित्वात होते. रावणाच्या वाईट बाजू सांगितल्या तशा रावणाच्या चांगल्या गोष्टी पण इथे अवश्य सांगितल्या पाहिजेत. रावण हा उत्तम संगीत तज्ज्ञ होता. रुद्रवीणाची निर्मिती रावणानेच केली आहे. भगवान शंकराची स्तुती करणारी शिवतांडव स्तोत्र रावणानेच लिहिले आहे. शिवाय रावण हा महापंडित होता. सारे वेद त्याला मुखोद्गत होते. पण या कलांमध्ये रावण श्रेष्ठ होता म्हणून तो चांगला असे म्हणता येणार नाही. या पेंटिंग बघा, या एडॉल्फ हिटलरने काढले आहेत. म्हणून काय हिटलरने जो विध्वंस केला त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते का? मित्रांनो, हे सगळे इथे सांगण्याचा इतकाच हेतू की रावणाचे मंदिर बांधण्यासाठी मेटकरींनी 20 लाखाचा निधी दिला. लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, ठीक आहे, पण तुम्ही जर अधिवेशनामध्ये रावण दहन होऊ नये यासाठी विषय मांडू म्हणत असाल तर यातून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे? येणाऱ्या पिढीने रावणाला आदर्श मानावा असे तर तुमचे मत नाही ना. आणि अधिवेशनामध्ये मांडण्यासारखे अनेक विषय आहेत, ते मांडा. बेरोजगारीचा विषय आहे, मराठा आरक्षणाचा विषय आहे, टोलबंदी संबंधी विषय आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, त्याच्यावर चर्चा करा, निर्णय घ्या, निधी उपलब्ध करून द्या. या रावणाच्या विषयामध्ये स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नका. बस इतकंच सांगायचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.